बाबा शिवलाल, त्या दगड्या समुद्र तुटून राहिला, लवकर लाव त्या पाहुण्याला फोन. काय जमिनी बोट घालून बी जमलं नाही का, तरी द्यायला तयारच आहे का तो पोरगी. थांब आता त्याला फोन लावतो मी, सांगतो त्याला चांगल्या भाषेत समजून. वा द्यायला तयारच आहे तो. काय माहित काय केलं त्या नाम्यानं, तर काय पाजलं द्यायला तर. हा नाम्या गेला की कोणी संबंधात तुला सांगतो हुकतच नाही, जोडतेस तो काय ना काय करतेस. हा त्यासाठी त्या पाहुण्याला की मी लवकर फोन लावतो, त्याला म्हणा दिवस नको यायले. थांब आता फोन लावतो नर मी त्याला. अरे राम राम, हो ओळखलं की नाही? अरे भाऊ, तुम्हाला कसं नाही ओळखणार आहे, मी ओळखलं ना बाबा, बोला. अरे भाऊ, आम्हाला माहित पडलं तुम्ही दगड्याला पोरगी देऊन राहिले आमच्या गावात. नाही हो. अरे काय खोटं बोलून राहिले तुम्ही आमच्या गावात. तसं माझं नाही बाबा, दगडूच लगन जुटलो द्यायला तयार आहे, द्यायला तयार आहे. अरे अजून काही कशात काही नाही आहे, आलते ते माघारी. मी म्हटलं बा मी विचार करून सांगतो, तरी का हो नाही काय सांगितलं नाही आपण अजून. सांगतो मी, तो संबंध करू नका बरं तुम्ही. तो पोऱ्या काही सुद्धा नाही आहे, काहीच कामाचा पोरगा नाही, तो पुरा लोफर आहे. दारू पिते, पत्त्याचाही नांद आहे त्याला. त्याचा आबाई अगाऊ आहे बुडा, त्याच्या आबाला आहे की नाही बाईचा शोक आहे. अरे भाऊ, तुम्ही सांगितल्यावर मी संबंध करणार आहे का राजा? हा अजिबात नाही. त्याला तर पाय नाही ठेवलेत मी आता घरी. आता फोन करतो मी त्याला, नाही सांगून देतो. म्हटलं आता आमच्या गात कसं चर्चा चालू आहे बा, पोरगी द्यायला तयार आहे, तो जुटलो म्हणून तुम्हाला फोन केला मी. कसं बा म्हटलं, भाऊली सांगून बी भाऊन ऐकलं नाही आपलं. कसं तुमची पोरगी फशीन, मला काय करावं लागते बा. कसं आहे, लग्नाचा सासा वासा असते, एकदाच लग्न होते, बार होत नाही. पण एकदा पुरील बट्टा लागला की मग कसं धिंगाणा होऊन जाईल तुमचा. तसं पोरगा सुद्धा नाही तो, काही कामाचा नाही ना, तुम्हाला सांगतो. पळेल असते तो रस्त्यानं, दारू पेते, बेवळा पोरगा आहे. तुमची पोरगी 100% फसली समजून झाला, दिली की. भाऊ आता तुम्ही एवढं सांगून राहिले म्हणले तर मी काय देणार आहो का? एवढा मी आठाव करायचा, हाफ मी आठाव का मी? नाही पोरगी देत नाही भाऊ देत नाही भाऊ, पोरगी त्या का अजिबात देत नाही. हो, त्याच्यासोबत तो टोपीवाला होता, तो काय म्हणे हो बाप्पा? तो नाम्या का टोपीवाला? तो तर बापा वेळ्या लंब्या ह्याने, तो तर म्हणजे पोरा येणार, 6 एकर वाढ देतो करून, वरचा मजला देतो घराचा करून, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, द्या तुमची पोरगी बेलेशक. अरे बापा, तो गोड बोलून फसवते हो माणसाईले. तुम्ही त्यांना नांदी नका लागू. तो काही देत नाही, फुटी कवडी देत नाही. तो गुवातली कवडी काढणारा माणूस आहे. तो नाम्या काही सुद्धा नाही बरं. त्या नांदी लागसान तर बस फससान तुम्ही. भाऊ मला ते तास समजलं की हा फक्त पोरगी द्या पुरता गोड बोलून राहिला, हो म्हणून राहिला. तरी म्हटलं मी त्याला कागद दाखवून मग पाय काय तर पुढचं भाऊ. त्या कागदाची नांद नका लागून, कोण्या गोष्टीचे नांद नका लागू. फालतू तुमच्या पायावर काही गोटा पाडून घेऊ नका. ते काही सुधे लोक नाही आहेत. त्या पोराचा आबाई लोफर आहे, तो पोरगाही लोफर आहे. हा नाम्या म्हणतातला हा अचून खबा, ह्याच्या कामाले असते तो फुकट फाकट ढोपरून घेते त्या पोराले. तर कसं आहे, सांगणं काम होतं बा तुम्हाला. नाही भाऊ, मी अजिबात देत नाही बा पोरगी त्या घरी. नाही बापा, माझी पोरगी तशी राहिलीच चालेल, पण मी देत नाही बा. एवढा लोफर दारू पिणारा पोरगा, त्याचा आबाई लोफर आहे, त्याच्यावर जमीन नाही, जुमला नाही, घरदार बांधलेलं नाही, आणि तो म्हणतातला नामदेव आहे, तो बी चबरा आहे. नाही बाबा, पोरगी नाही देत आपण, ओळखना पाय काय करता बा, पोरीच्या पार गोटा पडला तर काही देऊ नका. नाही भाऊ, तुम्ही काहीच काळजी करू नका ना, मी देतच नाही त्या घरी पोरगी. मला सारा आता तुम्ही सांगितल्यावर मी देणार आहो का? एवढा मूर्ख आहो का राजे मी? नाही अजिबात नाही. झालं भाऊ, तुम्ही सांगितलं मला, नाही तर माझ्या पोरगीचा डांगरा फसला असता हो बापा. त्याच्या माझ्या पोरीले जिंदगीभर रडा लागलं असतं या भामट्यासाठी. काही कामाचा पोऱ्या नाही बा. एवढं तुम्ही सांगितलं मला, एवढी शोभ त्याले फसली होती राजा माझी पोरगी. साहेब भाऊ, आपलं कसं चांगलं होते तर करा आपण, असं काम आहे का भाऊ? मध्यस्थी कोण होतं तो मध्यस्थी? मनातला माणूस काय तो सकाराम भटके आहे ना. बाबा, तुम्ही त्या सकारामच्या नांदी काय लागले हो बापा? या डेपोतली गाडी त्या डेपोत टाकणारा माणूस आहे तो. काय खरं आहे का तो? एक संबंध सुद्धा नाही जोडला राजा त्यानं, बोगस आहे तो. काय नांदी लागले हो बापा तुम्ही त्या लोफर माणसाच्या? अरे बाबा, नुसतं पटापटीचे कामं असतात तटी, पैसे लालची आहे तो, काहीच कामाचा नाही भाऊ. फसवलं होतं तुम्हाला त्यानं. राजा शेजारचा माणूस आहे तो, म्हटलं चांगला संबंध शिन पा. आता मला माहिती आहे एवढा लुच्चा म्हणून तो पैशाचा खायला खायचा. बापा, तुम्ही काल त्याच्या नांदी लागले. तो सकाराम दलाल आहे बापा. दलालाच्या नांदी नका लागू. तो असेच म्हणजे लोफर पोरो बेवळे बावळे यायचे लग्न करून देते तो. पोरी बी अशाच पळून जाय, लोफर लवळ्याच्या अशा पोरी गायत बांधते तो. काय खरा आहे का तो? त्याचा धंदा आहे तो, पोरी पाहायचा लग्न करायचा. तुम्ही नांदी नका लागू त्याच्या, तुम्ही चांगले माणसं आहे. नाही भाऊ, काही लागत नाही बापा दलालाच्या नांदी मी. बरं झालं तुम्ही सांगितलं बापा, मला वाटलं चांगला माणूस आहे का तो सख्या, पण तो बी आहे का असाच लुच्चा.
शाळेत मला जे ते भेटून राहिले असेच भेटून राहिले. सांभाळून राहा बुवा, कसं सांगणं काम आहे तुम्हाला. काय बा तुम्ही चांगले लोक असल्यावर अशा लोक नाही लागता. अहो भाऊ सांभाळून होतो आम्ही. ठीक आहे भाऊ. काय हो दलाला नाणी लागून राहिले राजा तुम्ही. कसा भाऊ शेजारचा माणूस असते, माणूस नाही म्हणू शकत नाही, असा विषय आहे ना तो. काय शेजारचा माणूस म्हणून राहील तुम्ही, विचारपूस तर करायला पाहिजे. पण भाऊ आता ते चुकलं बा माय. काय म्हणून राहील तुम्ही चुकलं. पहिले विचारपूस करायला पाहिजे पोरगा यायच्या अगोदर. तुमची पोरगी फसली ती बेवडा आहे तो पोरगा. काय राजा बरं की नाही, मी भला माणूस होतो सांगितलं तुम्हाला. काय तर इचकलं होतं तुमचं डांगवर. तुमच्या पोरीने जिंदगीभर काम करायला लागलं असतं वावरा. घे खुरपणीन दुपूट पडलं असतं तुमच्या पोरीचं. हो तुमचं तर बरोबर आहे बाबा. तुम्ही तर देवासारखे भेटले आम्हाला. तुम्ही सांगितलं नाही, कोणी कोणा सांगत नाही. भाऊ तुम्ही लय पण लय माणसं चांगले आहे राजा. सकाळ नाही झाली तर याचा संबंध इचकू दे, याला फोन लावू दे, त्याला फोन लावू दे, याचं काय सुरू आहे, त्याचं काय सुरू आहे. बस दिवस नाही निघत, हेच सुरू असते या माणसाचं. एक दिवस या माणसाचा सुखाचा जात नाही, चैनचा बसत नाही बा हा माणूस. चालूच कर जायते काळ्या करायला. भाऊले ठेवतो मी फोन ठेवतो. हो हो फोनवर बोलताना तोंड बंद ठेवत जाईन. तुला काय समजतो झंडफाय घरच्या घरी. तुला माहित आहे मी काय खूप राहिलो होता. काय बंद ठेवू तोंड, काय बंद ठेवू. तुम्हाला काही समजते की नाही. लोकांच्या फक्त संबंधात बोटं घालणं हेच येते का तुम्हाला. आज तेच आहे, काल आपलं असेल. हे असेच कामं करसान तर लोक आपले बी काळ्या करतील ना. आज तुम्ही असे करून राहिले तर पटाना लोकांचे संबंध होतात तसे होऊ द्यायचे. काल काळ्या घालायचे लोकांचे संबंध आहेत. होऊ द्या ना, चांगलं होऊन राहिलं कोणाचं तर ते खपत नाही पण आपल्याला हे घे. जाय बरं मुकड्यानं तोंड हारू बरं तू. जाय बरं डोकसं नको बरं. उडू नाही स्वयंपाक कर. जाय तिच्यात बॉम्ब पाडतोय. नको माणसाची तोंड घालू. चाललीच बापा, नाहीतर तुम्हाला मोकाटच सोडायला आहे ना. तुमच्या कुठे नांदी लागल्या जाते माझ्यानं. चालली गावाचा गो माणूस आहे ना, बोट घाल्या एकाच खपत नाही त्याले चांगलं कोणाचं होईन तर नाही. सगळे जवांगच झालं पाहिजे, अशीच बुद्धी आहे याची. हो आहे माही बुद्धी. जाय हटून सटक निघडू नाही. स्वयंपाक गिपाक कर, तिच्यात बॉम्ब पाड. शिवलाल तर काय बोलते बाबा ऐकले. गरमागरमी कार्यक्रम झाला. काल काय बोलत नव्हता धर वहिनीले. कुकडे भादर देणार घेणार देणार तिला समजत लेट नाही फालती झाली. चबर घरी आले बिना बुडाचं मडक. मेंदूच नाही मा बायकोले आजीले, अक्कलच नाही. असं गेलं की मला थोडीशी मजा वाटते, पण मा बायको मला मजाच घेऊ देत नाही. जाऊ दे बुवा, काय टेन्शन घेऊ नको. चाल बरोबर आहे, त्या नामदेल भेटून येऊ आपण. चा जरासं ते जखमीर मीठ सोडून चा. अरे बा मी येत नाही, तू जाय बा. कसं त्यानं मला पाहायला, मी काही येत नाही, तू जाय. बरोबर आम्हीच जातो. चाल चाल. बुडे कुकडे चालले रे तनफन करत चालले. काय माहित गड्या काय झालं ते. बुडे भाऊ कुकडे चालले बाबा शादोदन सुद्धा. अरे भडवीचा आपल्या गावात कोणतरी माजला गड्या, माजला न फोकणीचा. या रघुच्या नाताचा संबंध मोडून राहिला. फोकणीचा कोण आहे होता त्याला पाहिजे ना डुकर आले. त्या पाहुण्याला काहीच माहिती सांगितलं शिनालच्यानं. बुडबा तो तर संबंध जुटला आता ना. आता काही जुटला रे गड्या, बोट घातला ना कोण तरी. मोडला संबंध माणसाचा. मोडला ना. नाव सायदा तो घातला मांजर तो गरीबा पोराचा संबंध मोडून राहिला. मस्त पाय ना गड्या झुंबर कोण आहे तो लुच्च्या खनीचा. एका बापाचा आहे 10 बापाचा आहे तो फोकणीचा. चांगल्या पोरं संबंध मोडते का डुक्कर खनीचा. त्याला पाय ना आहे मले माहित आहे का तुम्हाला काही. तेव्हा पण अशी घटना राजा अजून झाली नाही आपल्या गावामध्ये. हा कोण आला काय माहित बोट घाल्या. काय कोणाचा संबंध कोणी मोडत नाही आपल्या गावामध्ये. होऊ देतात चांगलं होते तर. लोक म्हणतात 2 हाताची 4 हात होऊन राहिले तर होऊ द्या कसंही असो. पण हा कोण आहे काय माहित. चांगल्या पोराचा म्हणजे दगडू चांगला इमानदार आहे ना पोरगा. गड्या तेच तर वाटून राहिला हा कोण झाला. काही काळी खाणीचा फायदा तर गावामध्ये बोट झाल्या. त्याला फायना आहे आता आपल्याला. पण त्याची चांगली सटक काढणार, त्याची पाठरंगोण आहे आता. जास्त वय करून राहिला तो छिनालचा. बुडबा तुम्ही हे सांगा गड्या. हो मा नातू तुमच्यासोबत 24 तास असते. मा नाताला सुपारी खांडा तरी व्यसन आहे काय सांगा ना तुम्ही. मुले दारू पेत नाही, गांजा पेत नाही, बिडी पेत नाही, बिस्टाल पेत नाही, काहीच नाही ना. कोणताच शौक नाही ना. फक्त खायचा शौक आहे बा त्याला. भाकरून मटण खायचा शौक आहे त्याला, दुसरं तर काही नाही. नाताले काही शौक नाही. आणि फोकणी त्यानं बदनामी केली मा नाताची. सांगा पोराले बेसन आहे, दारू पेते, पळे राहते असं त्या पाहुण्याने सांगितलं. सांगा मुळला संबंध मा नाताचा आहे ना. बा बुडे बा दगडू सुपारीचा खांड मी नाही खात. आम्ही तरी इमलची पोळी कधी मध्ये खातो. तू गोळी का हात नाही लात कशालेच.
खायचं व्यवसाय त्या गळ्याचं की म्हणजे असं हेच नाही आहे, वळ्या करोळा काही खाते. आता आम्ही वावरात पाहतो डब्यावर काही खाते पोरगा. काय बा निर्विष्णी पुरा आनंद लागला हा कोण आहे तो भडवीचा आणि चांगल्या वाईट पोराचे लग्न होऊन राहिले. म्हणजे चांगल्या पोराचं होऊ द्यायचं नाही आले कोण आहे तो बोटा घालायचा. झुंबर मग तोच तर पाहिजे ना आपल्याला कोण आहे तो बारा बापाचा. त्याला पहिले पाहिजे ना कोण आहे तो सांगणारा आणि त्याच्या गांडीवर रट्टे मारणार. हा बोले बा त्याचा तर शोध लावाच लागेल ना आता. त्याचा शोध लावल्याची होणार आहे काय. त्याला पकडणं जाय आपल्याला आणि तो अंगले रट्टे मारणार ते होणार. चला गावामध्ये विचारपूस करू, कोणाकडून काही माहिती काढू. कोण आहे काय आहे माहित पडते. गावामध्ये लीक होतेच ना गोष्ट. कोण ना कोणा पाहिलं जशी ना कोण ना कोण तर त्याला सांगतानी. हा बुडोबा चला विचारपूस कराच लागेल ना. आता गरीबाच्या पोराचं चांगल्या पोरा संबंध जर मूर्ती तर मागल्याचं काय हा मग. आता कुठे बोटा घालत रे. हा कोण आहे बोटा घालणार तर. गडे हो चला बरं चला. तो हाती लागला की सोडणं नाही बरं. सोडणं नाही. हाकेतच लोक मारणार गेले. बरं चालणं फक्त तू दाखवत असही हाकेतच लोक नाही. त्यानं जिंदगीत तो कोणाच्या संबंधात बोलणार नाही कोणाच्या बाबतीत काही सांगणारही नाही. असा हाणतो त्याला सहाय गेले. त्याला झालत नाही. त्याची पुरी खानदान पाहतो तो पुरी खानदान तुला सांगतो. रगत पडे लोक मारतो सायरेली. आपलं मस्तकच लय खराब होते. एक तर माझा दोस्तचा नातू आहे. पोरगी एक तर कोणी देत नाही. इकून तिकून भेटत होती त्याच्यातही बोर घातलं सहाय यानं. मोतीराम पादूनच आहेत आपल्याला. हागूनच आहे त्याला तो काही छड्डी तर डायरेक्ट 100 पॅनच पिवळी झाली बाई त्याची. म्हणा त्या कसा संबंध मोडते तर पाहतो सायला. चला चला बुडूबाई विचारपूस करू का आपण. चला हो चाल चाल. गड्या सख्यानं तर पुरा वेळ फसवलं तारा माया लुच्च्यानं दलालनं. म्हणजे काय माय पोरग्या फसवत त्याला साया हा लुच्च्या खनीचा. चाल बापा चाल मा बायकोले पोरीले समजून सांगा लागेल. मा शेजारचा माणूस असल्यावर मला माहित नाही बा दलाल आहे म्हणून. कानो कान खबर नाही लागू दिलेल्या काना. साया लोफर आहे रे बाबा सख्या. काही खरं नाही बाबा. दलाल याच्यात फसली असती रे बापा. माई पोरी एकोणची पोरगी लालाची आहे बापा बाई. फसली असती बापा. खरं की नाही बा या भाऊन सांगितलं नाही तर बस मा पोरगीचा बट्ट्या बोळत झाला असता बापा. फसली होती रे माई पोरगी. काय खरं नाही बापा. पोरग्या लोफोरा दारुड्या पोऱ्या या दलालानं आणला रे सख्यानं. पुरा भामटा आहे रे हा भामटा आहे. चाल बापा मला पाहू दे बापा काय आहे तर बा घरात तमाशा. आता मा बायकोले पोरीले समजून सांगतो बाबा असं साहेब उठून. हा माणूस लय चांगला सापडला पण मला सांगणारा. हे दुनिया लय बोगस आहे रे भाऊ. लय बोगस आहे बापा. काय करू काही सुचत नाही देवा. काही सुचत नाही. कसंच काय मापुरीच लग्न होईल बापा. चांगले संबंध येऊन नाही राहिला. आला बी तसा वांगला आहे ते नाही. दलालला नांद लागलो बापा मी. माय पोरगी तर पुरी फसली असती रे बापा. चाल बापा पहिले पटकनी बापा. चाल बायकोलेन पोरीले समजून सांगू बापा. म्हणून तर तसं क्या मा बायकोलेन पोरीले घेऊ कसे सांगी द्यायले असं तसं. या दलाल्याचं काम होतं. 5-25 हजार भेटले ती याले कसं माई पोरीचा डांगऱ्या फसवून होता. याले लग्न करून देत टाकल्या पोराचं. म्हणून यानं सारं केलं. म्हणून तर माई बायको बिन माई पोरगी बी माई गोट नाके. नाही चांगला यानं फुलवलं अशी ना त्याले. सांगितलं अशी ना वाळू हात भर. म्हणून तर माई पोरगी माई बायको मा म्हटलं ऐके ना. तरी चाल बापा सांग ना बायकोले पोरीले पहिले समजून सांग बापा की तो दलाल आहे. तो काही कामाचा नाही. फसवत येतो. चाल बापा हे तुला सांगतो मी संबंधात काहीच खोट नाही ना. पण हा अंबा तुझ्या नवरा बाई पोरी तुझ्या बाप निकळी नाटकं करून राहिला बा. देतच नाही म्हणते त्या पोराले. पोरगा एवढा चांगला तुम्ही सांगतो. सुपारीचं खाण नाही खात. निर्विष्णी पोरगा. मा गॅरंटीच आहे ना पोरगा. ना बापा तो माणूस ऐकूनच नाही राहिला ना. कोणा काय सांगले बापा. काय सांगा त्या माणसाले. आम्ही तर लय म्हणून राहिलो संबंध चांगला आहे बापा. हाच पोरगा पसंत आहे आम्हाला. याच्याशीच लग्न लावू आपल्या पोरीचं. पण माणूस ऐकून नाही राहिला ना. कोणाचं ऐकून राहिला काय माहित बापा. ते तुम्ही आहे की नाही त्याला समजून सांगा तुम्ही. पोरगा चांगला आहे म्हणा बापा. दुसरा भेटणार ना. आपण आता किती संबंध पाहिले. झाला काही एक बी आपला. आपण गरीब आहो ना. परिस्थितीनुसार चालायला लागते बापा बाई. असं केल्यानं चालत नाही ना. समोरचा माणूस लय चांगला आहे तुला सांगतो. मा लय म्हणजे जुना परिचयाचा माणूस आहे. हो ना बापा. ते लय समजून राहिलं आम्हाला. पण आता त्या माणसाच्या डोक्यात कोण घालीन तर. सांगून तर लय राहिलो बापा आम्ही. बोलून तर लय राहिलो त्या माणसाले. पण ऐकायला माणूस तयार नाही ना. आता तुम्हीच सांगा बा आता समजून. तू मा म्हटलं ऐकून नाही राहिला ना. घडी झाडावरच बसेल आहे तो. हो बापा कोणाचा तरी या माणसाले फोन आला बापा. त्यापासून बयकले हे काम. नाही तर कसं माणूस होच म्हणे ना तरीच देतो म्हणे पोरगी. पण फोन आला ना आला बिचकलं बापा सगळं. नाहीच म्हणते आता तरी पोरगीच देत नाही म्हणते माणूस.
फोन येऊ की काही येऊ, मी गॅरंटी घ्यायला तयार आहो ना. मी किती संबंध जोडले, एखादा बांधा आहे का आला का ते आलं म्हणजे कानार कधी. आपल्या काम म्हणजे संबंधात खोटच नसते. नानाच पोरगा आणत असतो आपण, नाना बिलकुल. पोरी तुले पोरगा पटला की नाही? पोरगा पटला की नाही? हो ना काका, मला तर पोरगा पटेल आहे, पण कसं आता बाबाच्या पुढे बी जाता येत नाही ना. बाबा नाही म्हणून राहिले या संबंधाले, काय करा आता? कसं आहे माहित आहे काय, त्या बाप बाई त्या नवरा याच्या घरचा बुवा चाकोरीवर चाक काही बसू देत नाही. चांगला संबंध हुकून टाकीन, मग वांगल्याच्या हाती देशील का, बेवड्याच्या बावळ्याच्या. लय दे इस्टेट आहे, पत्ता घेतीन, दारू बेतीन, हॉटेलला जाऊन जेवते. फायदा होईन का काही? निर्वेशनी पोरगा पहा, इस्टेट भले कमी असली तर चालते. मग असं म्हणणं आहे बुवा. तुमच्या दोघी मायलेकीवर आहे आता काय आहे तो तुझ्या आंब्या तुझ्या नवरा तर काय ऐकत नाही बाबा बाई, झाडावर बसलाय तो. तेच तर बाबा, पण आता या माणसाने समजून नाही राहिलं, आता आपण काय करा? जे काही करसाल त्या दोघी मायलेकी करा तुम्ही हो म्हणून टाका. त्या माणसा त्या नवऱ्याचा बाई काही कानार घेऊ नको, त्याची बुद्धी सडली. कोणा तरी त्याला फोन येऊन राहिला, तो देऊन राहिला बैकून, चांगला संबंध इचकून टाकीन. तर कसं दोघी माहिले की तुम्ही ते मागे पुढे करू नका. मी लागलंच तर पाहुणे बोलवतो बी, होकारे त्याला जोडून टाकू, झमकरी लग्न करून टाकू आदर्श. काही काळी खनिजा म्हणजे मा विरोधात जायला तर मा बायकोले न्यायला द्यायला थांबतो, मी जातो. दल्ल्यासाठीच बसेल आहेस ना काय बाई. त्याच्यामधलं आंब्यामधलं जर ऐकत बसलं की नाही, पोरीचं धिंगाणाच होऊन जाईन तुला सांगतो. चांगला संबंध चालला जाईन, वांगल्याच्या हाती लागेन तुझी पोरगी. त्याचं काही खरं नाही, तो व्हायला पागल सध्या. चांगलं सांगता वेळा समाधान तो दल्ल्या पैसे खाऊन राहिल्या का, तिकडची खातं इकडची खातं. या डेपोतली गाडी त्या डेपोत पोहोचवतो लोफरा, आणि आम्हाला शिकवतं काय तू दल्ले. काय सकाराम भाऊ चुली लोक येऊन पोहोचले का? आता मा बायकोला सांगून राहिलं का तुम्ही? बाबा त्या बायकोने आवाज दिला म्हणून आलो बा. बायकोले तर अक्कलच नाही ना, कोणाला बोलवा की काही, माणूस घरी नाही आपला की काही, कोणालाही बोलवते या इकडे. भाऊ हो सकाराम भाऊ, तो संबंध आपल्याला काही पसंत नाही, मुळला तो. ते पोरग काही शोध नाही. गळ्या चांगला आहे ना संबंध. तू गळ्या काय माणूस आहेस गळ्या, तुला कोण काय सांगितलं? लोक तुले वाळू सांगून राहिले रे बा. अजूनही त्या गावामध्ये जाय, 4 चौकशी कर आणि मग निर्णय घे ना बाबा. तुला येते कोणा भलत्याचा फोन आणि तू त्याच्याच ऐकून राहिला. भलत्याचा मला फोन येते. तुम्ही तर होऊन जाल बाजूले, तुमची दलाली घेऊन. तुमचं आहे काम दलालीचं. या डेपोतली गाडी त्या डेपोत पोहोचव ना. माई पोरगी फशीन ना तटी. मला फोन येऊन राहिला तर चांगल्या कारणानं जीवन राहिला. सांगणारा सांगून राहिला, चांगलं सांगून राहिला ना. तुमच्यासारखं थोडी आहे दलाली घेऊन पैसे घेऊन मोकळा होईन म्हणून. काय तुमचा असते सकाराम भाऊ सारा फालटी का? लोफर लाफर पोरे पोहून जाईल पोरी, एकामेकाचं जोडून द्या, हे तुमचं काम आहे दलालीचं. बा तुझ्यासाठी नाही ना बा तसं मी केलं हिन ते, पण तुझ्या पोरीसाठी 100% संबंध चांगला. काय सांगा तुला? चला उठा तुम्ही, हटून चला. बरं बा उठतो बा, मला काय करायला लागतं बा ते तू पाय. दल्ले आला अडीचा सांगून राहणार मग बायकोले मा पोरीले. कानं भरतं का द्यायची का बैकून देता काय दल्ले? दलाली पैसे भेटले तुले काही करतो तू दलाल. काय राजा नामदेव सांगितलं नाही बाबा, दगडूला पोरगी पाहायला गेले तर काही चुपकी आहे. लपून चुपून कारभार चालू झाला. आम्हाला सांगितलं असतं तर काय म्हणून का मोडलं असतं का बा लगन. काय राजा नामदेव कसं हो लपून तुले काय सांगू बाबा, हेच तर जुटून नाही राहिलं. याच्यातच ते इग्न येऊन राहिले. कोणातरी बोट घातलं याच्यात, तर पोरीच्या बापाला काहीतरी सांगितलं. कोण काय सांगितलं? हेच पोरगाच्या घरी काही नाही, वावर नाही, शिवर नाही, बेवळा पोरगा, बिस्टाला पेते, बिळ्या पेते, तमाक खाते, पुळ्या खाते, काहीचं काही सांगितलं तर पोरीच्या बापाले. पोरगा एवढा शेरी पाय की देव माणूस आहे दगडू, पण कोण आहे काय माहित बोट घाल्या तो. कोण आहे भामट्या खानिताचा, त्याला लाजच नाही बेसरम आले. चांगला पोरगा शेरी पाय बापा, देव आहे पोरगा देव. दगडूले जोडणे गावामध्ये आणि लुच्च्यानं कोण काय सांगितलं सांगा. किती बदमाश आहे तो, बदमाश खानीचा. काय करतो बुवा सांगतो आता. इकून तिकून जोटत होतं ते आलते आपल्या घरदार पाहिले, तर कोण बोट घातलं, कोण सांगितलं द्यायला, कोणा शिनाल जात सांगणारा गध्या बच्चा माहीत पडायला पाहिजे तो. मग सांगतो त्याला काय आपल्या गादी बोट घाले लय पैदा झाले सायाचे. कोणाचा संबंध जुटून येऊन राहिले डुकराच्या पोळची. कोण आहेत काय माहित ते. नामदेव भाऊ पता काढाच त्याचा. त्याला झांबल कराच तुम्ही कोण आहे काय आहे. मग पाहू त्याची खोटी काढू चांगली. जोडू सायजाल चांगला. डबल कोणाच्या याच्यात
मग बोट नाही घातलं बाई त्यानं डुकरानं. बा गरीब आहे पोराचं होते तर होऊ देत नाहीत लोक. चांगला आहे ना, असं वाईट नाही ना तो पोरगा. फक्त इस्टेट कमी आहे थोडीशी, आणि दुसरं काही नाही. शोक नाही, पाणी नाही. गरीबा पोरगा आहे, कामा धंद्याचा पोरगा आहे. दिलं एकाही दोन सांगून सांगा, ज्या लुच्च्याला शोभलं का हे. म्हणजे भाऊ लय खोट म्हणाय लोक झाले आपल्या गावामध्ये, कोणालाच पोचत नाही. कोणाचं चांगलं होत असलं की असा विषय आपल्या गावात होईल आता. बा म्हणून तर मी कोणाला सांगितलं नाही की दगडूसाठी पोरगी पाहायला चाललो की काय की काही. पण गोष्ट लीक झालीच ना, ते माहीत पडलंच ना कोणाला ना कोणाला. मला पहिले समजलं होतं की बोट घालीन कोण ना कोणी, गरीबा पोरगा आहे तर. तुम्ही नाही सांगितलं पण माझून झालंच ना, माहीत पडलंच ते. आता मला उडत उडत माकाणार गोष्ट आली की दगडूचा संबंध मोडला. म्हणून मी तुम्हाला विचारायला आलो की भाऊले काय झालं. नामदेव भाऊ ना आपल्या गावात तर पादलं दवा शेती. काय करा या गावाचं काय माहित बुवा, कसंच काय होईल. जाऊ द्या आता. तो कोण आहे भामटा, त्यानं काही दोन सांगितले, त्याले थांबला तुम्ही. त्या पोरीच्या बापानं नाव घेऊ सांगितलं नाही का तुम्हाला? आहे ना, त्या पोरीच्या बापाला दादा काय विचारलं मी, त्याचं नाव सांग फक्त, घरी जाऊन मोडतो काय गेले. पण तर पोरीचा बाप नाव सांगून नाही राहिला. त्यानं झाकली मूठ 1.25 लाख ठेवली. पाहतो ना मी काही कच्च्या गुरुचा चला नाही, मी नामदेव आम. त्याच्यात तो फेल पडला संबंधामध्ये. काय कच्च्या गुरुचा चला नाही म्हणून राहिला. मीनच बोट घातलं त्याच्यामध्ये. मी चालून काय सांगू तुला आता. एवढं लागे पोरीचा बाप, त्यानं सांगितलं नाही तुम्हाला? मी ना त्या पोरीच्या बापाला 4 विचारलं का घोले तो कोण आहे सांगणारा बदमाश. सांगा तुम्ही त्याचं नाव सांगा फक्त. सांगितलं नाही लेखानं. ज्यानं सांगितलं की नाही त्यानं धमकी दिली शिंद्याले की सांगू नको माना, सांग माहीत पडलं तर पाहिजे. मग असं तसं झालं शिंदे काय ना. पण आपल्याला गावातल्या गावातच शोध लावा लागते कोण आहे तो कोण नाही तर. आता जाऊ दे, आता जे व्हायला ते झालं. आता काय त्याच्यामध्ये गरीबा पोराचं नुकसान. पाहू आता पुढे काय होते तर. आता ते काय आता मूळ संबंधात आता त्याला काय करू शकतो आपण आता म्हणा. पण हा गावात जो कोण बोटं घालणार आहे त्याला पहिले पाहा लागते. आज एक संबंध मोडला, उद्या 4 मोडीन तो. त्याला तर पाहतच घडी झाली मी, त्याला दाखवतच ना मा इंगा. मी काही कमी नाही ना, मग मी नामदेव आहो ना. हो नामदेव भाऊ, दाखवाच तुम्ही त्याला हिंगा तुमचा. दाखवतोच काय झाले. चला मग मित्र, उद्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन चॅनल सबस्क्राईब करा.